MSc Part 1 Semester 2 Paper 3 Organic Chemistry. In that Unit 1 Reaction of a carbon nucleophile with a carbonyl group. Then the next point is the reaction of a carbon nucleophile with the carbonyl groups. The reaction described are the most useful synthetic method for the carbon-carbon bond formation is first is the aldol condensation, then Robinson annulation. ओके, अल्डॉल किंवा अल्डोल कंडेन्सेशन आणि रॉबिन्सन ॲन्युलेशनमध्ये काय होतं तर कार्बन कार्बन बॉन्ड फॉर्मेशन त्यामध्ये होतं. ऑल ऑफ दिस रिॲक्शन बिनाईन विथ ॲडिशन ऑफ कार्बन न्यूक्लियोफाईल टू द कार्बोनिल ग्रुप. काय होतं ह्याच्यामध्ये ॲडिशन होते कार्बन न्यूक्लियोफाईलची कार्बोनिल ग्रुपमध्येच अँड फॉर्मेशन ऑफ दी कार्बन डबल डबल बॉन्ड. The product which is isolated depend upon the nature of the substituent on the carbon nucleophile and the substituent A and B on the carbonyl group on the way which is A, B and X interact to control the reaction pathway available to the addition intermediate. ओके, सो खाली रिॲक्शन दिलेले आहे. कार्बन न्यूक्लियोफाईल आहे आणि कार्बोनिल ग्रुप आहे. काय होतं आहे कार्बोनिल ग्रुपचा कार्बोनिलवर अटॅक होतो अँड फॉर्मेशन ऑफ दिस प्रोडक्ट. ओके, कार्बन कार्बन बॉन्ड फॉर्मेशन त्यामध्ये झालेलं आहे. The first is the aldol addition and condensation reaction. The general mechanism. The prototypical aldol addition reaction is the acid or base catalyzed dimerization of a ketone or aldehyde. And under the certain condition, the reaction product may be undergoes the dehydration leading to the alpha beta unsaturated aldehyde or ketone. Firstly, aldol addition reaction मध्ये काय होतं आहे ॲसिड बेस कॅटलाइज्ड ह्याच्यामध्ये रिॲक्शन असणार आहे. एक ॲसिड कॅटलाइज्ड दुसरी आहे बेस कॅटलाइज्ड. Dimerization of aldehyde and ketone. The formation of the alpha beta unsaturated compound. अल्फा बेटा अनसॅच्युरेटेड ह्याच्यामध्ये एकतर अल्डिहाइड बनणार किंवा केटोन बनणार. रिॲक्शन तुम्हाला दिलेली आहे एक 2 moles ऑफ कीटोन अँड द फॉर्मेशन ऑफ द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. फर्स्ट इज अल्डोल प्रोडक्ट अँड सेकंड इज रिमूवल ऑफ H2O मीन्स अल्डोल कंडेन्सेशन प्रोडक्ट. कंडेन्सेशन रिॲक्शनमध्ये काय ज्याच्यातून HCl, CO2 किंवा H2O मॉलिक्यूल जर रिमूव्ह होत असतील तर त्याला कंडेन्सेशन रिॲक्शन म्हटलं जातं. द मेकॅनिझम ऑफ द बेस कॅटलाइज्ड रिॲक्शन इन्व्हॉल्व द इक्विलिब्रियम फॉर्मेशन ऑफ द इनोलेट आयन फॉलोड बाय द ॲडिशन ऑफ द इनोलेट टू अ कार्बोनिल ग्रुप ऑफ द अल्डिहाइड ऑर कीटोन. मेकॅनिझम आहे बेस कॅटलाइज्ड रिॲक्शनचं. इनोलेट फॉर्मेशन होतो त्यामध्ये फर्स्टली, देन ॲडिशन ऑफ द इनोलेट टू द कार्बोनिल ग्रुप अँड द फॉर्मेशन ऑफ द अल्डिहाइड ऑर कीटोन अल्फा बेटा अनसॅच्युरेटेड कंपाउंड. सो फर्स्ट इज अ बेस कॅटलाइज्ड रिॲक्शन. बेस कॅटलाइज मेकॅनिझम काय आहे फर्स्टली इज अ ॲडिशन फेज. फर्स्ट इज अ फॉर्मेशन ऑफ द इनोलेट. इनोलेट फॉर्मेशन फर्स्ट स्टेप आहे. काय होणार आहे सिम्पल रिॲक्शन आहे. कीटोन घेतलेला आहे प्लस बेस आहे. अब्स्ट्रॅक्ट द प्रोटॉन फ्रॉम द अल्फा कार्बन. सो फॉर्मेशन ऑफ द इनोलेट. ओके, फर्स्टली आपण बेस कॅटलाइज्ड बघतोय. सो फर्स्टली आपण काय करणार आहे बेसने प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करणार आहे. देन नेक्स्ट स्टेप इज द न्यूक्लियोफिलिक ॲडिशन. देन नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार आहे जो इनोलेट फॉर्मेशन झाला आहे विच इज अटॅक टू द कार्बोनिल कंपाउंड अँड फॉर्मेशन ऑफ द सेकंड एडेक्ट. अँड देन थर्ड स्टेप इज अ प्रोटॉन ट्रान्सफर स्टेप. तर सिम्पल प्रोटॉन ट्रान्सफर त्यामध्ये होणार आहे. ओके, BH जो बेसने प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट केला होता तो फक्त काय होणार आहे ट्रान्सफर करणार आहे. देन डिहायड्रेशन. लास्ट स्टेप इज अ डिहायड्रेशन फेज. व्हॉट द फर्स्टली इज अ रिमूवल ऑफ अ water molecule is a condensation step. The abstraction of the proton from the alpha carbon and then formation of the double bond and removal of H2. Simple. Okay, condensation step alpha beta unsaturated compound formation यामध्ये होतं. In types 1 and 2 this illustrate the preparation of a aldol reaction product by the base catalyzed mechanism. So the product is a 5-hydroxyaldehyde where is the 22 is the dehydration has occurred and the product is alpha beta unsaturated compound. There are the some example ह्याच्यामध्ये अल्डर कंडेन्सेशनचे एक्झाम्पल घेतलेले आहेत. सिम्पल अल्डिहाइड अँड कीटोन आहे. 2 moles ऑफ आपण यूज करणार आहे. फर्स्टली घेतला आहे तो फर्स्ट ह्याच्यामध्ये अल्डिहाइड आहे. सिम्पल पहिलं स्टेप असणार आहे बेस कॅटलाइज्ड म्हटल्यावर KOH ॲज अ बेस. सो अब्स्ट्रॅक्ट द प्रोटॉन फ्रॉम द अल्फा carbon, then formation of the inolate. Then next second step is the nucleophilic addition. The inolate is attacked to the carbonyl compound, then formation of the adduct. Then simple step third step is the proton transfer, the abstraction of a proton from the base, then
This proton the transfer to the O minus and the formation of the OH group, and last is the dehydration step is a simple dehydration condensation of a H2, okay, and the formation of alpha beta compound. ओके, नेक्स्टमध्ये पण परत अल्डिहाइडच घेतला आहे NaOH. थर्डमध्ये कीटोन आहे BOH ट्वाइस ॲज अ बेस म्हणून यूज केलेला आहे. तुम्ही स्वतः ह्याची मेकॅनिझम ट्राय करा, स्वतः रिॲक्शन लिहून काढा, त्याची प्रॅक्टिस करा. ओके. Then next is under the condition of the acid catalysis, it is the enol form of aldehyde or ketone which is a function of the nucleophile, and the carbonyl group is activated toward the nucleophilic attack. The second is the acid catalysis. जसं आपण base catalyzed reaction बघितलं तसं acid catalyzed reaction आहे. First word is the enolization. First step is a simple is a enolization. काय होणार आहे, इनोलाइज फॉर्मेशन होणार आहे. ऑक्सिजन आहे, कार्बोनिल ग्रुप आहे, ओके, त्याच्यावरती ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन हॅज अ 2 लोन पेअर, सो 1 लोन पेअर लॉस अँड द ऑब्स्ट्रक्शन ऑफ अ प्रोटॉन अँड फॉर्मेशन ऑफ द OH. ओके, सिम्पल काय झालं तिथे इनोलायझेशन झालेलं आहे. देन नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार आहे, न्यूक्लियोफिलिक ॲडिशन इज डबल बॉन्ड इज अटॅच टू द कार्बोनिल ग्रुप, ओके, द फॉर्मेशन ऑफ द दिस अडक. देन नेक्स्ट स्टेप इज अ प्रोटॉन ट्रान्सफर. प्रोटॉन जो आहे तो काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे, म्हणजे H+ आहे तो इथून रिमूव्ह होणार आहे. अँड डिहायड्रेशन फेज, लास्ट इज अ डिहायड्रेशन फेज, इज अ रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल अँड द फॉर्मेशन ऑफ द अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. सिंपल आहे. जशी आपण बेस कॅटलाइज बघितली होती, पहिल्यांदा आपण काय घेतला होता, बेस कॅटलाइजमध्ये बेस घेतला होता, तो प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करत होता. तसंच ॲसिड कॅटलाइजमध्ये काय होणार आहे, इनोलायझेशन होणार आहे. ओके, तिथे प्रोटॉन अब्स्ट्रॅक्शन फर्स्ट स्टेप होणार नाही, फर्स्ट स्टेप होणार आहे तुमची इनोलायझेशनची. सिंपल आहे, स्वतः मेकॅनिझम ट्राय करा, प्रॅक्टिस करा त्या मेकॅनिझमची. देन नेक्स्ट इज अ मिक्स्ड अल्डोल कंडेन्सेशन विथ ॲरोमॅटिक अल्डिहाइड. द फर्स्ट इज अ मिक्स्ड अल्डोल मीन्स एक अल्डिहाइड एक कीटोन. ओके, जसं आपण अल्डोल कंडेन्सेशन बघितलं होतं की 2 moles ऑफ अल्डिहाइड और 2 moles ऑफ अ कीटोन, बट इन मिक्स्ड अल्डोल कंडेन्सेशन इज अ 1 molecule is aldehyde and second molecule is a ketone. The aldol addition of and condensation reaction involving the 2 different carbonyl group are called mixed aldol reaction. For this reaction to be useful, a method is a synthesis. There is a must be some basis of a controlling which is a carbonyl component serve as a electrophile and which is act as a enolate precursor. One of the most general mixed aldol condensation involves the use of aromatic aldehyde with the alkyl ketone or aldehyde, and the aromatic aldehyde are the incapable of enolization and cannot function as the nucleophilic component. Further the dehydration is especially favorable because of the resulting enol is conjugated with the aromatic ring. Simple आहे मिक्स्ड अल्डोल कंडेन्सेशन. सो आपल्याला माहिती आहे की अल्डिहाइड आणि कीटोनमध्ये जर आपण रिॲक्टिव्हिटी बघितली तर कसली आहे, अल्डिहाइडची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे कीटोनपेक्षा. सो द इनोलेट फॉर्मेशन होताना फर्स्टली कोणाचा होणार आहे, तर इनोलेट हा कीटोनचाच फॉर्मेशन होतो. सिंपल रिॲक्शन तिथे पुढे दिलेली आहे तुम्हाला. फर्स्ट इज अ aldehyde, second molecule is a ketone, the formation of the enolate of the ketone, and this enolate is attached to the aldehyde group, and last is a removal of a water molecule is a condensation reaction. Okay, so it's called as a mixed aldol condensation reaction. There are the numerous examples of the both acid and base catalyzed mixed aldol condensation involving the aromatic aldehyde, and the reaction sometimes is referred as a Claisen-Smith condensation. कधी कधी ती Claisen-Smith condensation reaction पण रेफर केली जाते. These are the some example of mixed condensation aromatic aldehyde. There is a pronounced ओके. मग आपण आज कुठल्या टॉपिक बघितला, कुठला टॉपिक बघितला, पॉईंट बघितले. फर्स्ट इज आपण अल्डोल कंडेन्सेशन बघितली. मग अल्डोल कंडेन्सेशनमध्ये आपण 2 बघितले, एक ॲसिड कॅटलाइज्ड, एक बेस कॅटलाइज्ड. बेस कॅटलाइज्डमध्ये फर्स्ट काय केलं आपण, बेस यूज करून प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट केला, आणि देन नेक्स्ट स्टेप देन ॲसिड कॅटलाइज्डमध्ये आपण इनोलायझेशन केलं. ओके, कार्बोनिल ग्रुपवरचा जो ऑक्सिजन आहे त्याने काय केलं आहे, H+ अब्स्ट्रॅक्ट केलेला आहे. आणि देन नेक्स्ट बघितलं आपण मिक्स्ड अल्डोल कंडेन्सेशन.
Okay, mixed aldol condensation मध्ये एक molecule, one molecule of aldehyde, second molecule is a ketone, and the formation of the alpha beta unsaturated compound is called as a mixed aldol condensation reaction. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला मध्ये मध्ये काही एक्झाम्पल दिलेले आहेत, ते तुम्ही सॉल्व करा, त्याची प्रॅक्टिस करा. थँक्यू.